माझ्या एका छोट्या चुकीमुळे मला केक परत बनवावं लागलं आणि जेव्हा मी क्रम कोटिंग करते ना तेव्हा मला माहिती आहे की ह्याच्यावरती क्रीम किती अप्लाय होणार आहे सगळ्या गोष्टी, तर प्रॉपर केकचं वजन असतं. तर मी फ्रीजमध्ये ठेवायला गेली तेव्हा मला समजलं की हा केक एवढीसा आणि हा एवढीसा का वाटतं. तर मी परत वजन केलं तेव्हा त्याच्यामध्ये 200 ग्राम कमी होतं आणि म्हटलं की केक बनवल्यावर तर काहीच नाही करू शकत ते, म्हटलं त्याच्या आधीच करून. मग कस्टमरला बोलले, मॅडम तुम्ही 3ला येणार होते ना तर तुम्ही 4ला या, कारण की असा प्रॉब्लेम झाला. तर मी थोडंसं अजून एक त्याच्यावरती चॉकलेटची लेअर चढवते आणि जे चॉकलेट मी त्याच्यावरती लावलं ना ते हेवी चॉकलेट होतं. तर त्याच्याने प्रॉपर जे वजन आहे ते मॅनेज झालं. नंतरला वरचा केक आणि खालचा केक सेम दिसायला पाहिजे, असं नाही की मोठा छोटा दिसायला पाहिजे. मग त्याचा जो लुक आहे तो बरोबर येत नाही. एखाद्या वेळी कस्टमरला जास्त केक गेलं तर काही वाटत नाही, जेव्हा कमी केक जातो ना तेव्हा असं मन खातं की असं आपण कोणाला फसवतोय का नाही. तर मला कर्मांवरती खूप विश्वास आहे, त्यामुळे म्हटलं की जाऊ दे, ॲटलीस्ट अर्धा एक तास एक्स्ट्रा जाईन पण आपण प्रॉपर देऊ. एवढं कस्टमर दिव्यावरून येणार आहे. आणि मग प्रॉपर सेट झाल्यावरती मॅमला बोलली की तुम्ही निघू शकता. आणि मॅम स्टेशन येईपर्यंत मी जो केक आहे तो पूर्ण रेडी करून घेतला आणि मग त्यांना पोचल्यावरती म्हटलं की पहिलं केक बरोबर आहे की नाही ते बघा, आणि केक एकदम परफेक्ट होता. अँड थँक्यू फॉर